तर आता आमची मॉर्निंग चालू झाली आणि आम्ही आता निघालो भीमाशंकरला. तर पुढचा प्लॅन तुम्हाला मी गाडीमध्येच सांगेल की काय. ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी चालू आहे निघायची. हॅलो बाय बाय. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. आमचे सासरे बोलायचे. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. आणि आमची सुरुवात झाली आहे. तुम्हाला मी दिसत असेल तर गाडीमध्ये आणि खूप कमी लोक दिसत असतील कालपेक्षा. तर आम्ही आता निघालो भीमाशंकरला. ऑलमोस्ट सगळ्यांनी व्हाईट घातलं बघू शकता. आणि आमचा सेकंड डेचा प्लॅन होता रिव्हील करायचा भीमाशंकरचा. पण रात्री काही थोडी डिफरंट सिच्युएशन झाल्यामुळे अर्धी फॅमिली नाही आली आणि आम्ही खूप कमी लोक आता निघालो. सकाळी 6:30 वाजलेत. आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे कारण की सगळे बोलतात की खूप गर्दी असते भीमाशंकरला. तर आम्हाला दर्शन घ्यायचंच आहे आणि आज वीकेंड पण आहे त्याच्यानुसार. तर म्हटलं चला. सकाळी आम्ही फटाफट उठून 4:30ला उठलोय. सगळे आवरलंय या लोक आम्ही जे सगळे एकत्र आहोत. आणि आज स्पेशली काकांच्या बर्थडेच्या निमित्ताने आम्ही भीमाशंकरचं दर्शन घेणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांचे लुक्स बघू शकता. आमच्यासोबत या 2 आज्या पण उठल्यात. आज्या हाय करा. ओंकार आणि मी पण रेडी झालोय. अक्षदा तुम्हाला दिसत नसेल मिसिंग. काजल ताई, मम्मी, पप्पा तर ते लोक नाही जॉईन झालेत. पुन्हा प्लॅन होणार. सगळ्याच्या वतीने मी जॉईन झाली. बिचारी काकी पण दमलेली पण जॉईन झाली. आता झालीये सफेद एकदम घालून. आम्हाला दोघींना करायचे रील्स आणि इथे तर तुम्ही बघू शकता सुनील तो पण रेडी झालाय. हाय कर. त्याचं पण हाय. काकांमुळे मेन दर्शन होतं. आणि मेन रिझन आमचे काका बरोबर म्हणून आम्ही गाडीने दर्शन करायला चाललो. मला किती पण काकांना बरं नसून दे पण काका कधी नाही ना रेडी. काका हाय करा एकदम फक्त बघून. हा सॉरी गाडी चालवताना डिस्टर्ब केलं. चला गाईस बाय बाय. भीमाशंकरला भेटूया. All about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. Beachy ambience since this. शंकरचा रस्ता थोडा हेवी असल्यामुळे जरा आमची गाडी उडतीये जशी. तर आमच्या दोन्ही आज्या उडतायत. म्हणून ओंकार त्यांना सीट बेल्ट लावून देतो आता. रोलर कोस्टर मध्ये बसल्यासारखं फील येते त्यांना. आम्ही आता भीमाशंकरला पोहोचलोय. आम्ही गाडी तिकडे पार केलीये पूर्ण आणि चालत चालत आलोय. खूप गर्दी वाटते. खूप लोक दिसत आहेत कारण की हे तर एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे स्थान आहे भीमाशंकर. तर आम्ही आता चाललोय आमचं दर्शनासाठी पुढे. लवकर आलोय. 8 वाजलेत. आम्ही लवकर पोहोचलो पण इथे. तर बघू आता चालतं आमचं दर्शन कसं होतं. देवच्या कृपेने होऊ दे आमचं दर्शन चांगलं. तुम्हाला भीमाशंकर दाखवतो आम्ही. आकांक्षा आणि हे दोघं आज्यांना घेऊन चालतात एकदम. हे असं टोपली घेतलेली आहे शंकरांची आणि याच्यात खूप वेगवेगळे पदार्थ दिसतात. म्हणजे असं वेगळं हे त्यांचं धोत्राचं फूल त्यांना वेगळंच लागणार. आणि हे एक मी वेगळंच फूल बघितलंय. कोणतं आहे का माहिती असं पण दिसायला खूप भारी दिसतंय. बघू शकता. आणि त्यांची बेलाची पानं. आणि आता इथं एवढी मोठी लाईन आहे. आता दर्शन होईल मग थोड्या वेळात आमचं.
चार वर्ष झाली. तर आता मी आजीकडनं पेढे घेतात, खूप ताजे आणि खूप चांगले आहेत. हॅलो गाईज, आता आमचं झालंय दर्शन. तर आता आम्ही चाललोय मस्त घरी. तर बघा आमचं ट्रॅव्हलिंग म्हणजे हे जिकडनं आलो. आता थोडा त्रास होतो पण काय नाही, एकदा आलो दर्शन झालं तर बरं वाटतं आता. आता जाम भूक लागली रे. मग काय खायचं? आणि ते गोष्टी आई चतुर्थीचा उपवास आणि मॅगीचे इथे लावलेत. चतुर्थीचा काय? चतुर्थीचा उपवास आहे ते आणि मॅगीचे लावले ते समोर. अच्छा, असं दिसत ना कॉर्न्स काय 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 काय. चला आता गणपती बाप्पाच्या इच्छाने उपवास धरूया. चला पुढे. I'm all about words, but it sounds like you're envisioning an instrumental piece that truly captures a calm. आम्ही जिथे येताना थांबलेलो तिथेच आता आम्ही जरा नाश्त्याला थांबलो. नाश्ता म्हणजे आमचे उपवासच आहेत तसे. तर आम्ही आता लस्सी घेतली उपवासाची. आम्ही उपवासवाले. आणि मग मागचं एन्व्हायरमेंट बघू शकता, एकदम ग्रीन ग्रीन सगळं. पूर्ण आजी काकी इथे माझ्या नवऱ्याचं वेगळंच चालू ते सगळं. आणि ओंकार पण थांबला आता नाश्त्याची तयारी करायला. नाश्ता झाला की आम्ही रिटर्न घरी परत. चांगलं झालं आमचं दर्शन, 1 तासात झालं. लवकर आलो, लवकर झालं 1 तासात. 8 वाजता आम्ही पोहोचलो मंदिरात आणि 9 वाजेपर्यंत आमचं झालं दर्शन. तर जितकं लवकर झालं तितकं दर्शन होईल. आता मी येताना बघितलं खूप मोठी रांग होती. खूप लोक लेट येतात ना, तर आता त्यांना संध्याकाळ होणार आहे. तर बघूया, आपल्या नशिबाने झालं दर्शन लवकर. आता लस्सीची एन्जॉय करूया थोडीशी. ये स्पर्श करून पप्पा पडलेले आहेत मातीत पाय पसरून. तर इथे झालेला आहे थोडा घोळ. सो आता इथे जरा दुपारची वेळ आहे. बॅडमिंटन चाललंय. बॅडमिंटन खेळायची स्पर्धा चालू आहे, एका पाठोपाठ एक. आणि त्यात बाबूला सांभाळून खेळायचं आम्हाला. तुम्ही बघू शकता. आउट झाली.
इथे बघू शकता परत मॅच चालू झालेली आहे. हाईटचा फायदा घेऊन सुनीत आउट. सुनीत आणि इथे बॅडमिंटनच्या आउट मध्ये पासिंग द पास पण होतोय बाबूचं. एकाला हे त्याला ते. बाबू बाबू तुला नाही देतात खेळायला? हा बाबू तुला नाही देतात? तुला नाही देतात ते? त्याला हवंय ते. आता इथे परत एक सेकंड राऊंड आमचा चालू झालेला आहे. जसं की दुपारी परत सगळेजण खेळत होते तर ऑलमोस्ट इथे सेकंड राऊंड परत चालू झाला. त्याच्यामध्ये नवीन टीम प्लेयर्स ऍड झालेत. अक्षदा, आरोही तर होतीच, अक्षदा आणि गब्बू. अक्षदाचा स्पीड वाढलेला आहे या प्रकारे. ती ऑलरेडी स्वतः बॅडमिंटन सगळे गिव्ह अप करतात पण अक्षरा सोबत खेळायला. अक्षदा सोबत गिव्ह अप करतात. अक्षदा काय झालं गं? अक्षदा गबू काय बोलली? बोल ना काय बोललीस तिला? बोल. कुचकी. तर अशा प्रकारे काजलताई पण आउट झालेली आहे. आता बघू इकडे सामना कसा रंगतोय. दोघं बरोबर आहेत खेळायला. वा गाईस संपतच नाहीये इथे गोष्टी. वो तेव्हा तुझी फ्रेंड तुला सपोर्ट करते. इथे अजून चाललंच आहे ह्यांचं. अक्षदा इज द स्ट्रॉंगेस्ट प्लेयर. सुनील बघितला बहिणीची बाजू घेते. अशा प्रकारे या प्लेअरला ग्राउंड मधनं बाहेर काढलं चालले. हाईट वाईज खेळायचं पहिला. 4 वेळा हारलीये. पण घे चालली आता विराटला उचलायला ही. बाबू ये बोलतीये काय करू? आम्ही इथे कैऱ्या काढायचं काम चाललंय आमचं गावाला. कैरी कशी आरोही? मस्त एकदम जाड दाखव कैरी दाखव अशी. गाईज किती मेंबर्स लागलेत कैऱ्या काढायला? एकदम प्रोफेशनल मेंबर्स इन्व्हॉल्व झालेत कैऱ्या काढायला. सुनीत, मम्मी, ओंकार. आणि इकडे भरपूर जण काय लोक सपोर्टर्स आहेत कैऱ्या काढायला. आणि काय लोक असेच टाइम इथे काय लोकांचं असंच आहे कैऱ्या काढण्या यांचा डान्स चाललाय. व्ह्यू बघायला आलं काय लोक टाइमपास साठी. इथे डान्सची रिलेटेड आहे. बाकी बघा कैऱ्यांचं एकदम. काय खाते मम्मी? ते सुहानासारखं हे कर ना. तर जसं की मला दाखवायचं झालं माझं गाव असं मी पूर्ण एक्सप्लोर नव्हतं केलं. तर की तिथे ते जे कॉर्न एकदम दिसतंय व्हाईट ते घर आहे आमचं. तर तिथून हे शेत चालू होतं आणि ह्या एंडिंगला हे खालचं पण शेत आहे. आणि इकडे एंडिंगला आम्ही झाडं लावलेली तशी म्हणजे की हे नारळाचं झाड. खूप नारळ येतात ह्याला. आणि मग कैऱ्या असं भरपूर कैऱ्यांची झाडं. आणि ही ना म्हणजे स्पेशली आमची ही वाली झाडाची जी मोठी कैरी दाखवली ना ती अशी वेगळी कैरी आंबट नाही लागत. म्हणजे वेगळी काइंड ऑफची झाड आहे ते कैरीचं आपण म्हणू शकतो. नॉर्मल कैऱ्या आंबट बिंबट लागतात पण ही एकदम भारी कैरी लागते. तुम्हाला कैरी तर ती प्रोसेस चालली कैरी काढायची अजून. सुनीतची मेहनत चालू आहे. आणि एवढी मेहनत घेतली आणि मेहनत घेऊन आता एवढ्या कैऱ्या काढल्यात आम्ही. आम्हाला आता नवीन कैरी भेटली एक वेगळ्याच आकाराची कैरी एकदम एकदम बघा. कैरा आहे कैरा. इट्स कैरा. इट्स कैरा गाईस. मी घेतलं. त्याने तोडली आहे. काकू दे त्याला दे. आणि आता सगळ्यांनी कैरी कैरी आमची एवढा काढल्या मी मेहनत. कढीपत्ता चोर. आता चाललोय परत. ये कढीपत्ता सेफली घरी जात. डॅमेज नाही झाला पाहिजे.
आता ना आम्ही माझ्या आत्याकडे चाललो. अचानक एक प्लॅन ठरला. माझी आत्या इथे जवळच राहते कडेवाडीची, तर मी आणि सुनीता आता तिला बाईकवर जाऊन भेटून येतो. त्यातल्या त्यात मला शनिवार आहे तर माझे सॅटर्डे रिच्युअल्स असतातच, तर आम्ही दोघं नवरा बायको ते पूर्ण करतोच, म्हणून आम्हाला मारुतीच्या मंदिरात पण जायचंय. तर आता तुम्ही माझा हा रूट आणि हा प्लॅन पण बघा. खूप अनप्लॅन गोष्टी होतात पण चांगलं आहे. वातावरण बघा कसं झालंय पावसाचं, एकदम काळे ढग. आता मी विचार करतो फटाफट जाऊन येतो, म्हणजे आम्हाला पावसात भिजायला नको. तुला भिजायचं ना पावसात, त्याची खूप इच्छा आहे. पण तुम्ही वातावरण बघू शकता. आता मी आली माझ्या आत्तीकडे, जसं की मी सांगितलेलं कडेवाडीला. आत्ती हाय कर, तू हाय कर. बोलू नको दादा, नाही चांगली दिसते. आणि हा माझा दादा महेंद्र दादा, ज्योती ताई, ही सगळी चिल्ला बिल्ला गँग. त्याच्यानंतर माझा नवरा तर भेटलाच असेल. वहिनी, आमच्या वहिनी आहेत. आणि अण्णा अण्णा आले रेडी होऊन, एकदम भारी लुक. अण्णा हाय करा. अण्णा हाय हाय. वातावरण फोटो काढा. पहिले चालले झाले आमच्या घरी. कुठं काय सिंपल घालणार, साडी घालणार नाही, पण आपण वटी पण बसायचं. वटी पण नवीन स्टाईल मध्येच राहतो ड्रेस. हा तेच ना, मला माहिती आहे तो घालणार नाही, ती वटी पण नाही का नाही. घाई मध्ये आले ना, आणि आली पण नाही घाल, एकदम बारीक लागते थोडं. गावचा वेगळाच आनंद असतो. नारळ गाईचा गोठा. किती सुंदर गावात. आशीर्वाद नाही दिला पण तुम्हाला. फोटो पण नाही काढले. हो, तिचं एक काम राहिलंय पण. पप्पी दे, एक काम राहिलंय म्हणतीये. अरे वा, मुवमेंट आहे बा. आले का? काय ताई एवढं तयारी? टोपी बिपी एकदम पुणेरी लुक. मानपान झालेला दिसतोय. मान पण झाला एकदम. हा, तेव्हा माल घेऊन आली आहे ताई, माल घेऊन आली आहे. आपने जोकर घुमा दिया. दीदी हे बघ, जर तुझ्याकडे असे पत्ते जर हा भेटला तर बघा ही जुगारी खारेगाववरनं आली. ए मी जुगारी नाही, गुलाम चोरिया. गुलाम पहिला बघायचा. मम्मी मम्मी जा मच्छरी घात जा, तुला जा मच्छरी घात. कसं मारतो तू आता? हिची गंमत स्वतःला मार. गुलाम चोर. ए बाबा ए, मी बाहेरचा माणूस आहे. बेस्ट. अगं सैन चोर एकदम. अगं लूज ठेवू ना पत्ते. अरे आमची तशी ट्रिक आहे.
खतरा नहीं होता है इसको मेंटल को। ये पण कार्ड वरती असेल ना समजून जायचंय ट्राइंग टू हैंड ओवर पर इसको कुछ नहीं होगा ना। पप्पा जुगारी नहीं दीदी आपको कुकुम्बर जैसा चेहरा हो गया आपका। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे मंगलमूर्ती हाय अगेन. आता तुम्ही जसं बघितलं की आजचा पूर्ण दिवस आमचा भीमाशंकर म्हणजे प्लॅन सगळे केलेले आम्ही, आणि आजचा सेकंड डे पण संपला आमचा इथे. कसे 2 दिवस गेले लिटरली काही कळालंच नाही, एकदम फटाफट निघून गेले. जे ठरवलं होतं त्या प्लॅन्सनुसार पहिला दिवस असा एकदम वेगळ्या ह्याच्यात गेला. आज दुसरा आमचा भीमाशंकरचा प्लॅन होता, तर तो पण झाला आमचा सक्सेसफुल. म्हणजे सकाळी भीमाशंकर, मग घरी आल्यावर थोडं फॅमिली गेम्स आणि ते झालं. मग मी माझ्या आत्याला पण भेटून आली. तर आजचा असा हा दिवस गेला, आणि आता उद्या 3रा दिवस. तर आता आम्ही उद्या निघणार आहोत सकाळी लवकरच. सगळे आता झोपलेत, लिटरली दमलेत सगळे. 2 दिवस गावचं वातावरण एन्जॉय केलं, रिलॅक्स वाटलं एकदम ग्रीन ग्रीन बघून. तर आता उद्या परत आहे बॅक टू द मुंबई रुटीन ॲज युजल चालू. पण मी लिटरली लोकांना सांगेल की ज्याच्या त्याच्या गावी प्लीज 2 दिवस तरी महिन्यातनं एकदा 2 दिवस स्वतःच्या गावी जावं. खूप रिलॅक्स फील होतं. तर आता आपण उद्याचा व्लॉग कंटिन्यू करूया. उद्या परत काहीतरी वेगळं आहेच आहे, तर ते तुम्ही प्लीज कंटिन्यू स्टे आणि बघत राहा नवीन नवीन व्लॉग्स, आणि असंच सपोर्ट ठेवा. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि आता सध्या गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.